तुमची रास वृषभ आहे आणि तुम्ही रात्रंदिवस कष्ट करूनही यश तुमच्यापासून दूर पळतंय का? तुमच्याच ओळखीचे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसतायत का? सावधान! आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आज मी तुम्हाला अशा 2 गुप्त गोष्टी सांगणार आहे, ज्या घरात लपवताच तुमचे शत्रू तुमच्या पायाशी लोळण घेतील आणि तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडू लागेल. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आपल्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत मेहनती, सोशिक आणि प्रामाणिक असतात. तुम्ही कोणाचेही वाईट चिंतित नाही, तरीही तुमच्या वाट्याला संघर्ष का येतो? तुम्ही प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकता, तेव्हा कुणीतरी तुम्हाला 2 पाऊल मागे खेचण्याचा प्रयत्न का करतं? अनेकदा आपल्याला कळतही नाही की आपला खरा शत्रू कोण आहे. कधी तो शेजारी असतो, कधी नातेवाईक, तर कधी आपल्याच कार्यक्षेत्रातील स्पर्धक. हे गुप्त शत्रू आपल्या प्रगतीला नजर लावतात, ज्यामुळे घरात विनाकारण कटकटी होतात. आरोग्य बिघडतं आणि लक्ष्मी घरात येण्याऐवजी आलेल्या पैशाचा अपव्यय होतो. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमचा हा बलवान शुक्र ग्रह कमकुवत होऊ लागतो. आणि एकदा का शुक्र ग्रह रागावला किंवा कमकुवत झाला की माणसाला गरिबी, अपमान आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. पण घाबरण्याचे कारण नाही. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीत आणि तंत्रशास्त्रामध्ये अशा काही वस्तूंचे वर्णन केले आहे, ज्या वस्तूंमध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते. आजचा हा विषय केवळ माहितीसाठी नाही, तर हा एक अनुभव आहे. जे 2 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ते अत्यंत गुप्त आणि प्रभावशाली आहेत. हे उपाय केल्यावर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या मार्गातील अडथळे कसे दूर होत आहेत. जे शत्रू कालपर्यंत तुमच्या नावाने खडे फोडत होते, तेच लोक आज तुमच्यासमोर नतमस्तक होतील. आता तुम्ही म्हणाल की अशा कोणत्या 2 वस्तू आहेत ज्या घरामध्ये लपवून ठेवल्याने इतका मोठा बदल होऊ शकतो? या वस्तू तुमच्या घरातच उपलब्ध आहेत, फक्त त्या कशा पद्धतीने आणि कुठे लपवायच्या याचे शास्त्र समजून घेणे महत्त्वाचे आहे. हा विधी करत असताना तुमच्या मनात पूर्ण विश्वास असणे गरजेचे आहे. कारण संशयाने केलेले उपाय कधीही फळ देत नाहीत. हा उपाय केल्यावर तुमच्या आयुष्यात 4 महत्त्वाच्या गोष्टी घडतील. पहिली म्हणजे अमाप पैसा, दुसरी खरे प्रेम, तिसरी स्थिर संपत्ती आणि चौथी म्हणजे समाजातील मानप्रतिष्ठा. हे सर्व तुम्हाला एकाच वेळी मिळू शकते. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या 2 चमत्कारिक वस्तू आणि त्या वापरण्याची अचूक पद्धत. पण त्याआधी, जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल, तर आत्ताच सदस्यता सबस्क्राईब घ्या, जेणेकरून भविष्यातील असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाहीत. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आपल्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव आणि त्यांचे ग्रहमान वेगवेगळे असते. तुमची रास जर वृषभ असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी विधात्याचा संकेत समजून शेवटपर्यंत पहा. अनेकदा आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो, कोणाचेही वाईट इच्छित नाही, तरीही आपल्या प्रगतीवर जळणारे लोक समाजात निर्माण होतात. काही लोक तर समोरून गोड बोलतात पण पाठीमागून आपल्या कार्यात अडथळे निर्माण करतात. जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमचे शत्रू प्रबळ होत आहेत, तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळत नाहीये किंवा तुमच्या घरात पैशांची चणचण भासत आहे, तर आजचा हा विशेष भाग तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला अशा 2 अत्यंत प्रभावशाली वस्तू सांगणार आहे, ज्या केवळ घरात योग्य ठिकाणी लपवून ठेवल्याने तुमचे सर्व शत्रू तुमच्या चरणी नतमस्तक होतील आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, प्रेम आणि अमाप संपत्तीचे आगमन होईल.
वृषभ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे. शुक्र हा ऐश्वर्य, सौंदर्य आणि आनंदाचा कारक मानला जातो. मात्र जेव्हा कुंडलीत शुक्राची स्थिती कमकुवत होते किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो, तेव्हा वृषभ राशीच्या व्यक्तींना विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागतो. शत्रू तुमच्या कामात खोडा घालतात, समाजात तुमची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न होतो आणि हातात आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी काही गुपित उपाय सांगितले आहेत. हे उपाय अतिशय साधे असले तरी त्यांचा प्रभाव मात्र अमोघ आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या 2 कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला तुमच्या घरात लपवून ठेवायच्या आहेत. हा विधी तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी सूर्यास्तानंतर केल्यास अधिक फलदायी ठरतो. 1. पहिली वस्तू काळी मिरी आणि लवंग. तुम्हाला 7 अखंड काळी मिरी आणि 2 लवंग घ्यायच्या आहेत. एका लहान काळ्या कापडात या दोन्ही वस्तू बांधून त्याची एक लहान गाठ तयार करा. आता ही गाठ तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अशा कोपऱ्यात लपवून ठेवा जिथे येणाऱ्या-जाणाऱ्या कोणाचीही नजर पडणार नाही. ही वस्तू तुमच्या घराचे संरक्षण कवच बनते. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि जे शत्रू तुमच्यावर करणीबाधा किंवा वाईट नजर ठेवतात, त्यांचे सर्व वार उलटे त्यांच्यावरच पडतील. तुमचे शत्रू स्वतःहून तुमच्याशी मैत्री करण्यासाठी किंवा माफी मागण्यासाठी पुढे येतील. 2. दुसरी वस्तू भीमसेनी कापूर आणि चांदीचा तुकडा किंवा नाणे. दुसरी वस्तू म्हणजे शुद्ध भीमसेनी कापूर आणि एक छोटा चांदीचा तुकडा. जर चांदीचा तुकडा नसेल तर तुम्ही तांब्याचे नाणे देखील वापरू शकता. एका लाल रंगाच्या रेशमी वस्त्रात या 2 वस्तू ठेवा. तुमच्या घरातील तिजोरी किंवा जिथे तुम्ही तुमचे दागदागिने आणि रोकड ठेवता त्या ठिकाणी हे गाठोडे लपवून ठेवा. कापूर हा नकारात्मकता शोषून घेतो आणि चांदी शुक्राला बळकट करते. यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो आणि आर्थिक चणचण कायमची दूर होते. हे उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. उपाय करताना कोणाशीही बोलू नका आणि या वस्तू तुम्ही कुठे ठेवल्या आहेत याची माहिती घरातील सदस्यांव्यतिरिक्त कोणालाही देऊ नका. हे उपाय गुप्त ठेवल्यानेच त्यांची शक्ती टिकून राहते. हे 2 छोटे बदल तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडवून आणतील. तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतील. तुमचे विरोधक आणि शत्रू पूर्णपणे शांत होतील. घरामध्ये आनंदाचे आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. समाजात तुमची प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धनसंपत्तीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तर मित्रांनो, आज आपण ज्या 2 वस्तू आणि त्यांच्या गुप्त स्थानाबद्दल माहिती घेतली ते केवळ साधे उपाय नसून तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता मुळापासून उपटून टाकण्याचे प्रभावी मार्ग आहेत. लक्षात ठेवा, अध्यात्म आणि ज्योतिष हे केवळ श्रद्धेवर चालतात. तुम्ही जेव्हा हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि कोणालाही सांगता गुप्तपणे कराल, तेव्हाच निसर्गाची शक्ती तुमच्या बाजूने उभी राहील. अनेकदा आपल्याला वाटतं की नशिबात असेल तरच मिळेल, पण लक्षात ठेवा, योग्य वेळी केलेले योग्य कर्म आणि घेतलेले शास्त्रोक्त आधार तुमचे नशीब बदलण्याची ताकद ठेवतात. वृषभ राशीच्या जातकांसाठी तर हे उपाय म्हणजे एक वरदानच आहेत. आजपासूनच तुमच्या मनातली भीती काढून टाका. तुमच्या प्रगतीवर जळणारे शत्रू आता स्वतःच्याच कर्माने पराभूत होतील आणि तुमच्या यशाचा मार्ग मोकळा होईल. हे उपाय केल्यानंतर पुढील 21 दिवसात तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक बदल जाणवू लागतील. तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याच्या हालचाली सुरू होतील. घरातील कटकटी कमी होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. ही शांतता तुम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देईल. मला खात्री आहे की जो कोणी हा विधी प्रामाणिकपणे करेल
त्याच्या आयुष्यात सुवर्णकाळ नक्कीच येईल. तुमच्या आयुष्यात जे काही छोटे मोठे चांगले बदल घडतील ते आम्हाला नक्की कळवा, कारण तुमचा एक अनुभव इतर हजारो लोकांना उमेद देऊ शकतो. तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होवोत आणि तुम्हाला सुखसमृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, आजची ही विशेष माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला या माहितीचा थोडा जरी फायदा झाला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे एक लाईक आम्हाला अशाच प्रकारची गुपितं शोधून तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रोत्साहन देते. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा ज्यांची रास वृषभ आहे किंवा जे सध्या संकटातून जात आहेत. तुमची एक छोटी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. अशाच प्रकारच्या सखोल माहितीसाठी, मंत्रतंत्राच्या उपायांसाठी आणि तुमच्या राशीच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सदस्यता सबस्क्राईब द्यायला विसरू नका. तसेच बाजूची घंटा बेल आयकन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे संदेश तुम्हाला सर्वात आधी मिळतील. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका मार्गदर्शक विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत आनंदी राहा. धन्यवाद.